महाराष्ट्राचा बुलंद आवाज। ताज्या बातम्या, मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी यूथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राइब करा। आता घरावरच नारायण बाबा बघितलेले नाही, थोडंसं सांगतो एकच मिनिटात। नारायण बाबांचं असं व्यक्तिमत्व होतं, मोठं महान, त्याची तपश्चर्या महान, पैठणचा फळ महान मोठा, गड मोठा, कुत्र मोठं, फेटा मोठा आणि शरीर सुद्धा बाबांचं मोठं होतं। बाबांचा निर्मी महाराष्ट्र धर्म तो राखावा तितका या छत्रपतीच्या युक्तीप्रमाणे म्हणजेच महाराष्ट्रामध्ये जी सर्वात मोठी परंपरा आहे ही आहे संत वाङ्मयाची आणि साधू संतांच्या विचारानं हे ईश्वरची माझे घर जसं माऊली म्हणतात त्याप्रमाणे या धर्ममंडपामध्ये यारे यारे लहान थोर इथे नाही तुझा भाव, त्याप्रमाणे सामाजिक सलोखा टिकला पाहिजे, तरुणांना प्रबोधन झालं पाहिजे, त्याचप्रमाणे समाजामधला वाईट रूढी म्हणजे जो आपल्याकडं कुठेही धर्मावरती आघात होऊ नये, धर्म काय असतो या साधू महात्म्याच्या संतांच्या विचारातून सर्वांना प्रेरणा भेटावी यासाठी असे कार्यक्रम आयोजित केले जातात आणि आमच्या सर्वांचं हृदयस्थान असणारे गुरुवरे वामन भाऊ भगवान बाबा
यांच्या विचाराची ही सांगड आहे आणि ह्या विचाराचा धर्माचा प्रचार करण्यासाठी हा सप्ताह आयोजित केला होता आणि आपण चॅनलच्या माध्यमातून हा विचार महाराष्ट्रभर पोहोचवणार आहात। त्यामुळं आपलेही आभार आणि या ठिकाणी आलेल्या सर्व जनतेचे आपल्या माध्यमातून कोटी कोटी ऋण व्यक्त करतो। यापुढेही असे हे कार्यक्रम असतील त्या ठिकाणी आपण असंच मार्गदर्शन सर्वांना चॅनलच्या माध्यमातून करावं ही मला विनंती। भगवान बाबा संत यांच्या प्रतिष्ठानच्या वतीनं ह्या कामोडा नगरीमध्ये त्या प्रतिष्ठानच्या वतीनं हरिनाम सप्ताहाचं आयोजन केलेलं असतं। साधारणतः ह्या सप्ताहामध्ये 10वं वर्ष आहे आणि अविरत सेवा ह्या माध्यमातून ह्या हे आपल्या चॅनलच्या माध्यमातून ह्या महाराष्ट्र जनतेला सांगतो। ह्या छत्रपती शिवाजीचा महाराज संत ज्ञानेश्वर महाराज जसं शिवाजी महाराज विचार घेऊन आपण त्यावेळेला त्यावेळेला लोकशाहीमध्ये आपण शिवाजी महाराजांचे विचार घेतो, बाबासाहेब आंबेडकर त्याचप्रमाणे संत तुकडोजी संत ज्ञानेश्वर महाराजांनी जे आपल्याला हे सगळं देण दिली आहे हे देण आपण ह्या महाराष्ट्रामध्ये आपण पुढे चालून साधारणतः हा समतोल राखण्यासाठी अशा सप्ताहांचं नियोजन या राज्यभर होत असतं आणि म्हणून त्या संत महंतांचे विचार आज आदिनाथ महाराज यांच्या वतीनं आपल्या जनतेपर्यंत पोहोचवले जाते। असंख्य विचार ह्या महाराष्ट्रामध्ये पोहोचवले जातात म्हणून हा आपला महाराष्ट्र सुजलाम सुफलाम आहे। आपण पाहत असाल इतर राज्यातील सर्व मंडळी या महाराष्ट्रात येऊन गुण्यागोविंद राहतात त्याचं कारण आहे संत महंतांनी दिलेले देण आहे। या देणीच्या निधीवरती हा कार्यक्रम होत आहे। आम्ही आयोजकांना आज याच्यामुळं धन्यवाद देतो की असे कार्यक्रम यापुढे आपल्या माध्यमातून मीडिया असू। आज पाहतोय आपण की चॅनलच्या माध्यमातून आपण बातम्या वाचतो। आज आपण पाहतोय की लहान मुलींच्यावरती अन्याय अत्याचार होतात, त्या मुलींचा वयोगट बोलल्यात आपल्याला बोलण्याला लाज वाटते, अशा परिस्थितीच्या घटना ह्या घडतात। आणि ह्या घटनेला जरी आपल्याला कायद्याचं राज्य असेल परंतु खऱ्या अर्थानं हा परमार्थ आणि ही जी माया आहे त्या माया किंवा ह्यांनी दिलेला जो अभ्यास आहे खऱ्या अर्थानं ह्या युवकांनी घेतलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे जेणेकरून हा महाराष्ट्र अशा घटना घडू नयेत। म्हणून हे अध्यात्माचं जे आपल्याला लाभलेलं पाठबळ आहे ह्या पाठबळाचा अभ्यास करणं ह्या युवा पिढींना काळाची गरज आहे। महाराष्ट्र, महाराष्ट्राचा बुलंद आवाज।